पुन्हा एकदा आवाज या विभागामध्ये अनेक स्पर्धांमध्ये तुम्ही ऐकला असेल आमचे खरं तर असे साथी समालोचक ज्यांच्या माध्यमातून अनेक साऱ्या नक्कीच रेकॉर्ड त्यांच्या माइंडमध्ये सेट असतात असे कम्प्युटर कॉमेंटेटर आपण सुभाष धुमाळ सर यांच्याकडे जाऊयात. धन्यवाद. धन्यवाद भागेश म्हात्रे. तर पुन्हा एकदा सर्व क्रिकेट प्रेक्षकांचं ऐवजरशी स्पोर्ट्स निंभोले आयोजित ऐवजरशी चषक 2024 हार्दिक स्वागत आहे. सामना क्रमांक 2 सेल्के ब्रदर्स पोगा विपक्ष जयब्रामध्ये वाटाले या दोन संघामध्ये पाहायला मिळतोय. माधव ठाकरे सरांचा अधिकृत इशारा होतोय. पहिले षटक भाटाले एक्सप्रेस पंकज माली तर समोर झालेला टेक्निकल बॅटर तुषार शेलके. एका सिंगल रन्स इथे पूर्ण केले जाते. यानंतर सामना आपल्याला दुसऱ्या फेरीमधील पाहायला मिळेल आवाज स्पोर्ट्स भिनार विपक्ष पॉवर स्पोर्ट्स सेलार. तर भिनार संघाने कुठेही जायचं नाही, मैदान सोडायचं नाही. नेक्स्ट मॅच पॉवर स्पोर्ट्स सेलार विपक्ष आवाज स्पोर्ट्स भिनार या दोन संघामध्ये आपण पाहणार आहोत. विश्वास जाधव आणि तुषार शेलके ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. पंकज माली राईट मोर द स्टंप. इथे मात्र दिशा यांची चेंडू डाऊन द लेग स्टंप. पंचांच्यात समांतर धाव मिळेल. वाईट चुपाने अव्वांतर आणि अव्वांतर धावेचं देखील अकाउंट ओपन होते. संघाची धावसंख्या 2. पार्वती क्रिएशन आणि MR पॅनलचे प्रमुख सर्वेसर्वा माधव ठाकरे सर आपल्याला मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. तर स्क्वेलेकचे पंच संजय पाटील सर मॅन फ्रॉम कारिवली आपण पाहतोय. इथे चेंडूला विरकोंदे यांचा प्रयत्न मिस टाइम फटका. चेंडू ह्यामध्ये शतरक्षक चेंडू खाली आणि पहिला फलंदाज विश्वास जाधव बाद होऊन फॅलमध्ये परतताना. पहिला फलंदाज बाद झालेला आहे विश्वास जाधव. खरं तर फटक्यामध्ये विश्वास नव्हता. मिस टाइम फटका होता. कुठल्या प्रकारची चूक स्क्वेअर ऑफ द विकेट उभ्या असलेल्या क्षेत्रक्षणे केलेली नाही स्क्वेलेग रिझनमध्ये. आणि पहिला हादरा बसतो या सेल्के ब्रदर्स पोगाव संघाला. न्यू बॅटर कल्पेश पाटील वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी पूर्णपणे मदार आपण पाहतोय. तुषार शेलके तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. पहिला फलंदाज अगदी संस्थात बाद झालेल्या या विकेटचं खुराक प्राप्त करताना आपण बघतोय भाटाला एक्सप्रेस पंकज माली. एक बिग बॅटल आपण पाहतोय सध्या. या दोन्ही संघ तगडे संघ आहेत. दोन्ही संघ नामांकित संघ आहेत आणि दोन्ही संघ बलाढ्य संघ देखील आहेत. या दोन संघामध्ये ही कडवी लढत कडवी झुंज आपण पाहतोय. इथे मात्र विकेट टू विकेट सुरेख चेंडू होता. मात्र स्वतःच्या फॉल थ्रोमध्ये या चेंडूला नीटचा सफाईदार अडवता आलेला नाही. तोपर्यंत एक चिक्की रन्स फलंदाज पूर्ण करतोय. चिक्की रन्सने आपला अकाउंट ओपन केलं फलंदाज कल्पेश पाटील याने. संघाची धावसंख्या 3. सामना क्रमांक 2 दिवस क्रमांक 1 मधील आपण बघतोय सेल्के ब्रदर्स पोगा विपक्ष जयब्रामध्ये वाटाले या दोन संघामध्ये. आज सुनील भोईर यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलेले आहे अभि तो हम जवा आहे. 40+ असताना देखील चांगलं प्रदर्शन पहिल्या सामन्यामध्ये त्याच्या संघाने त्याने केलेलं आहे. इथे चेंडूला विरकावून देण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. झेल अवघड आहे. सेफ लँडिंग होते आणि तोपर्यंत वेल होता फलंदाजाला 2 धाव पूर्ण करण्याचा. धावसंख्या 2 ने पुढे सरकते धावबलकर 5 धावा. पहिल्या षटक मार्गस्थ आहे भाटाला एक्सप्रेसचं पंकज माली. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकात आलतोय. सामोरं जाईल फलंदाज तुषार शेलके. इथे मात्र आपण पाहतोय केवळ दिशा दिले लॉंग लेग रिजन मध्ये अगदी या मैदानाला गुदगुल्या करत चेंडू निघून जातोय. सीमा पार पाहायला मिळतोय हा चौकार.
स्वीपचा फटका आपण पाहतोय तुषार शेलकेच्या बॅटमधून चौकाऱ्या संघाची धावसंख्या 9. प्लेअर मिस जोरदार अपील, अतिशय जोरदार अपील ते केलं गेलं होतं. निर्धाव चेंडू. आणि फलंदाज बाद एज अँड गॉन. बॅटचा हलकासा स्पर्श आणि जे प्रमाणे वाटायला संघाच्या क्षेत्रक्षामध्ये हर्ष. बिग ब्लो, मोठा मासा गलायला लागतोय. बडी मछली जाल में फसते हुए. बिग फिश इन नेट. ज्या विकेटची आवश्यकता होती खरं तर भाटाला संघाला तो विकेट प्राप्त करताना भाटाला एक्सप्रेस पंकज माली आणि टेक्निकल बॅटर तुषार शेलके बॅक टू पॅव्हिलियन. न्यू बॅटर सागर पाटील उर्फ सॅगी. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर शेलके ब्रदर्स पोगाव संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते. ती 2 बाद 9 धावा. टोपनर बॅक टू पॅव्हिलियन. दोन्ही सलामीचे बॅटर मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहेत. पहिला फलंदाज विश्वास जाधव बाद झाला होता आणि नुकताच बाद झाले तुषार शेलके. कल्पेश पाटील आणि सागर पाटील ही जोडी आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज उमंग माली सज्ज होतोय. फार एंड करून दूरवरच्या टोकावरून गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. दोन सफलता अर्जित केलेल्या आहेत भाटाला एक्सप्रेस पंकज माले याने आणि पंकज मालेसाठी दबंग दीपेश माले यांच्याकडून भाटाला संघासाठी स्पेशली या भाटाला एक्सप्रेस पंकज मालेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. बॉलच्या षटकाची समाप्त झाली आणि बॉलच्या षटकानंतर विखुरली क्षेत्ररक्षण आता मात्र पाहायला मिळते. कुठल्याही शनी चेंडू हरवला फुटला तर नवीन चेंडू दिला जाईल याची या दोन्ही संघ नोंद घ्यायची. यावेळी मात्र फोर्स केलं चेंडूला आणि चेंडू निघून जातोय वाईड ऑफ. लॉंग ऑफच्या वरून सीमा पार षटकार. भाटाला संघाचा पोलार्ड भावेश तिथे सज्ज होता मात्र त्याच्या डोक्यावरून फटका आपण पाहतोय मस्तक पे दस्तक देणारा षटकार. षटकारांनी संघाची धावसंख्या 15. फोर्सिंग स्ट्रोक पूर्णपणे आपण पाहतोय ताकद झोकली होती फलंदाज कल्पेश पाटील यांनी या फटक्यामध्ये. कुठल्याही वेळी चेंडू हरवला फुटला तर नवीन चेंडू दिला जाईल कारण जुने चेंडू सध्या उपलब्ध नाहीत. पहिला मोठा फटका आपण पाहतोय फलंदाज कल्पेश पाटीलच्या बॅटमधून आणि 6 संघाची धावसंख्या पोहोचते ती 15वर. उमंग माले याचं स्वागत कल्पेश पाटील यांनी षटकाराने केलेलं आहे. आज पहिल्या सामन्यामध्ये विकी स्पोर्ट्स चाविंदर संघाचं आव्हान आवाज स्पोर्ट्स भिनार संघाने संपुष्टात आणलेलं आहे. आवाज स्पोर्ट्स भिनार संघाने नक्कीच पहिल्या सामन्यात विजय संपादन केलेले आहे आणि सध्या दुसरा सामना आपण पाहतोय पोगाव विरुद्ध भाटाले या 2 संघामध्ये. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल शेलार विरुद्ध भिनार या 2 संघामध्ये. दुसऱ्या फेरीमधील सामना आपल्याला पाहायला मिळेल पुढील सामना उमंग माली फार एंड कडून तर सामोरं जाईल फलंदाज कल्पेश पाटील. इथे मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही फलंदाजाला. कुठल्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर. धाव आपल्याला करू 15 धावा.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सेल्के ब्रदर्स पोगाव संघ 2 फलंदाज सलामीचे बाद झालेले आहेत. डगआउटच्या आश्रयाला पाहायला मिळतात. तुषार शेळके आणि विश्वास जाधव. तर सध्या मैदानामध्ये आपण बघतोय कल्पेश पाटील जो वैयक्तिक 3 चेंडूचा सामना करताना 7 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय, ज्यामध्ये एक सिक्सरचा देखील समावेश आहे. तर सागर पाटील यांनी अजूनही एकही चेंडू फेस केलेला नाही. अतिशय सुरेख फटका ऑनड्रायचा आपल्याला पाहायला मिळतोय या व्हाईट ऑफ लॉंग रिझनमध्ये. मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे. फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 16 धाव आणि प्रथमच आता मात्र स्ट्रायकर इनला आपण बघतोय सागर पाटील. एक आकर्षक स्टायलिश फलंदाज म्हणून सागर पाटीलची ओळख आहे. आणि पूर्णपणे मदार आता मात्र कल्पेश पाटील आणि सागर पाटील जोडीवर येऊन ठेपलेले आहे, कारण सलमान जोडी अगदी स्वस्तात बाद झालेले. जोरदार अपील, पंच संमत नाहीत. लेगबाजचा इशारा होतोय पंचांकडनं. धावसंख्या अव्वांतर धावेने वाढते, 17 वर पोहोचते. हो हो, अतिशय सुरेख फटका. व्हॉट अ शॉट. टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सपर. भीम टोला, वज्र टोला आणि चेंडू सीमारेषा बाहेर गेला. षटकार. हे आमचं नक्कीच समालोचन कक्ष आपण पाहतोय. माझ्या समोर त्या एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये या रन लिहिताना करण चेक सन्माननीय अशोकजी म्हात्रे आणि त्यांच्या समवेत नितीनजी पाटील आणि संजूजी म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम, तुमचं सहर्षी स्वागत. इनसाइड आउट. भावेश चेंडूपर्यंत पोहोचतो, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती 24. इन ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकांनी समाप्त झाले. 2 षटकांनी समाप्त नंतर सेल्के ब्रदर्स पोगो संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर 12च्या सरासरीने पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल शेलर विपक्ष भिनार या 2 संघामध्ये. तर शेलर संघ नाही, आपण जर इथे उपस्थित असाल तर आपण संपर्क साधायचा आहे. पॉवर स्पोर्ट्स सेलर विरुद्ध आवाज स्पोर्ट्स भिनार या 2 संघामधील पुढील सामना असणार आहे. माझ्या समवेत स्वीट व्हॉइस ऑफ व्हाल भागेश म्हात्रे सरांचा आवाज आपण आज संपूर्ण दिवस ऐकणार आहोत. एक टॅलेंटेड युवा समालोचक म्हणून नक्कीच त्यांची ओळख आहे आणि त्यांचा गोड आवाज आज संपूर्ण दिवस आपण आई वज्रश्री चषक्यामध्ये ऐकणार आहोत. आई वज्रश्री स्पोर्ट्स निंबोली अजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 24 धावा. पंकज माली भाटाला एक्सप्रेस यांनी पहिल्या षटकात आलं होतं आणि पहिल्या षटकामध्ये 2 दे धक्के त्यांनी दिलं होतं. 7 धावा खर्च करून. त्यानंतर उमंग माली थोडंसं मागणं ठरवलं होतं. 15 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये आणखीन एक बदल पाहायला मिळतोय. पियुष माली गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पियुष माली व्यापीठाच्या टोका करून गोलंदाजी करताना
इथे मात्र कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे आणि आणखीन एक फलंदाज जावे लागेल डगवटच्या आश्रयाला. कल्पेश पाटील बॅक टू पॅव्हिलियन. इथे मात्र मिस टाइम फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. मात्र दुसऱ्या प्रयत्नात हा झेल पकडलेला आहे आणि आणखीन एक फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. तू चलमय आहे अशी स्थिती आपण पाहतोय सध्या शेळके ब्रदर्स पोगाव आहे संघाची. न्यू बॅटर अविनाश शेळके आता मात्र मैदानामध्ये आलेला आहे. प्लेअर मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता फलंदाज अविनाश शेळके याचा. मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आलेला नाही. निर्धाव चेंडूने आपण पाहतोय धावसंख्या स्थिर आहे. धाव प्लेकडे 24 धावा. चांगली गोलंदाजी पियुष माली आतापर्यंत 3 चेंडू हातले आहेत. कुठल्या प्रकारे धाव खर्च केलेली नाही. इथे मध्ये स्टेपमध्ये बिघाड पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय माधव ठाकरे सर, पार्वती क्रिएशन आणि MR पॅनलचे सर्वा जे पॅनल सध्या खूपच चर्चेत आहे. इथे मात्र फुलटा चेंडू आता सरळ मिड विकेटच्या हातामध्ये आणि आणखीन एक फलंदाज बाद. शेळके ब्रदर्स पोगाव संघाचा अविनाश शेळके आल्या पावली माघारी परतताना. नवीन फलंदाज प्रवीण पाटील. निम्मा संघ गारद आपण पाहतोय की 5 फलंदाज बाद झाले आहेत शेळके ब्रदर्स पोगाव संघाचे. आज लौकिकाला साजेशी कामगिरी खरं तर पोगाव संघाच्या फलंदाजांना करता आले. अपवाद फक्त कल्पेश पाटील याचा, ज्याने एकाकी किल्ला लढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रवीण पाटील PP.
इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट केलेलं आहे. लॉंगले रिझन मधून चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. आलेल्या चौकारानं आपलं अकाउंट ओपन करताना प्रवीण पाटील. चौकारीने संघाचे धावफलकामध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 28 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पियुष माली तिसरं षटकात आलतोय. इथे मात्र ऑलराऊंडर लेग आणि त्रिफलाबाद फलंदाजाने एष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने त्या एष्ट्या वाकवल्या. न्यू बॅटर जतीन वारे आणि गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक घेऊन आलेलं आहे निलेश माली. 3 षटकाची समाप्त झालेली आहे. 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 28. शेलके ब्रदर्स पोगा संघ आपण पाहतोय या नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. वाईड यॉर्कर अतिशय सुरेख चेंडू पूर्णपणे बेट चकित केलेला आहे फलंदाज सागर पाटील याला. चांगली सुरुवात शेवटच्या षटकाची या पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय या बीट केलेलं आहे. निलेश माली सामनागर फलंदाज पुन्हा एकदा सागर पाटील. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. भावेश चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय या सागर पाटीलच्या रूपाने पोगाव संघाचा. आमचे एक्सपर्ट स्कोरर करण गुलवे माहिती देतात की आतापर्यंत शेलके ब्रदर्स पोगाव संघाच्या 4 फलंदाजांना खातं उघडण्याची संधी मिळाली नाही. मग ते 4 फलंदाजांना भोपला फोडता आलेला नाही. 4 फलंदाज हे शून्यावर बाद झालेले आहेत. चांगली स्कोरिंग करताना पाहतोय या करण गुलवे. नवीन फलंदाज अजय वाड. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचे 4 चेंडूचा खेळ अजून इथून शिल्लक आहे. 2 नवीन बॅटर आता मात्र मैदानामध्ये आपण या 8 आणि 9 क्रमांकाचे या फलंदाज जतीन वारे आणि अजय वाड ही नौकी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. इथे समोर केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत नाही. तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. ओव्हरथ्रो झालेला आहे. 3री धाव घेण्याचा मानस होतं मात्र धाडस केलं गेलेलं नाही. 2 धावने संघाची धावसंख्या 30 धावा. 3 नॉट. निलेश माली क्या बात है. स्विच हिट आणि स्वीट हिट देखील चेंडू निघून जातोय या पॉइंट रिझन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार.
चेक. थँक्यू डीजे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉसच्या संदर्भामध्ये तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. कॅप्टनला लगेचच पाठवा, कारण आपण या इनिंग ब्रेकमध्ये लगेचच टॉस करणार आहोत. आवाज भिनार आणि पॉवर शेलार दोन टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहा. धावसंख्या 34 धावा. चांगला फटका रिव्हर्स शॉट्स आपण पाहिला होता अजय वडच्या बॅटमधून. इथे मात्र फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू, चांगली वापसी करताना वेगी भन्नाट या चेंडूवर पाहायला मिळाला होता गोलंदाज निलेश माले याचा. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू. या इनिंग मधील, या पारीमधील आपण पाहतोय या अंतिम चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय या निलेश माली. फार एंड करून सामना करेल फलंदाज अजय वड. यावेळी देखील बीट केलेले आणि रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. निर्धारित 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना शेलके ब्रदर्स पोगाव संघाने धावपल्याकडे धावा जोडल्या. त्या 34 आणि 35 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे जे जय ब्रह्मदेव भाटाले संघासमोर. थँक्यू डीजे. आपण तिसऱ्या मॅचचा टॉस करूयात. एका बाजूला आवाज भिनार, दुसऱ्या बाजूला पॉवर शेलार. आम्ही व्यासपीठावरून मी विनंती करतोय सन्माननीय सरपंच निंबवली नवनाथजी गुळवी साहेब आणि जयजी भुईर साहेब जे एक समाजसेवक आहेत, त्यांना विनंती करतोय की आमचा सुंदर टॉस बॉक्स या ठिकाणी आहे. महेश गुळवी यांना सुद्धा विनंती करतोय की तुम्ही टॉस बॉक्समध्ये या. तुमच्या तिघांच्या शुभ हस्ते खरं तर आपण उपस्थितीने या मॅचचा आपण टॉस करूयात. आवाज भिनार आणि पॉवर शेलार या दोन टीम एकमेकाच्या विरोधात लढतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. महेश दादांना सुद्धा विनंती करतोय की या तुम्हा तिघांच्या साक्षीने, तिघांच्या उपस्थितीने आपण या मॅचचा या ठिकाणी टॉस करणार आहोत. आई वज्रेश्वरी चषक 2024 मित्रांनो तुम्ही अनुभवत आहात. पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातली ही मॅच क्रमांक 3. पॉवर शेलारचे कॅप्टन खरं तर कॉल करतील. एका बाजूला आई वज्रेश्वरी चषक आणि दुसऱ्या बाजूला स्मिथ इंटरप्राइजेस. कॉइन स्पिन करायचं आहे. आई वज्रेश्वरी असा कॉल या ठिकाणी टीम पॉवर शेलारच्या कॅप्टनने दिली गेलेला आहे आणि त्यांच्याच बाजूने खरं तर टॉस लागलाय. मी आमच्या तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय की तुम्ही आसन ग्रहण करा. तुम्ही आसनाची खरं तर या व्यासपीठाची तुम्ही शोभा वाढवायची आहे. थोडीशी चर्चा आपण जरूर करणार आहोत, कारण सुंदर स्पर्धा आणि या सुंदर स्पर्धेमध्ये नक्कीच सर्व ज्या पार्टिसिपेट्स केलेल्या ज्या टीम्स आहेत त्यांना आम्ही जरूर इनिंग ब्रेकमध्ये टॉस केल्यानंतर ओपिनियनचं विचारत असतो, ओपिनियन घेत असतो त्यांचं. पॉवर शेलार टीमचे कॅप्टन आपल्या समवेत आहेत, कारण टॉस त्यांनी जिंकला बोलला म्हटलं गेलं तर खरं तर आपण त्यांच्याकडे आधी जाणार आहोत. टॉस जिंकला, डिसिजन काय? 4 ओव्हरची मॅच शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये काय तुझ्या माइंडमध्ये टार्गेट सेट आहे की समोर आवाज भिनार पहिला सामना त्याने खूप चांगल्या पद्धतीने जिंकला आणि त्या अनुमानाने आता सध्या तरी 4 ओव्हरच्या मॅचमध्ये कितीचं टार्गेट तू माइंडमध्ये घेऊन उतरलास मैदानाच्या आतमध्ये की तेवढ्यापर्यंत तू समोरच्या टीमला रोखशील? 40 ते 45 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. काय माइंडमध्ये सेट प्लॅनिंग आहे की कोणत्या बॉलरला तुम्ही आधी प्रमोट कराल, डेथ ओव्हरमध्ये कोणता गोलंदाज यूज कराल? नाही, ते सिच्युएशन बघून आम्ही करू ग्राउंडमध्ये. प्रत्येक सिच्युएशन हँडल करण्यासाठी ती एक वेळ असते, त्या वेळेनुसार तुम्ही मैदानाच्या आतमध्ये ते कट रचाल. काय वाटतं ही स्पर्धा लेदर खेळपट्टी आहे, त्या अनुमानाने बाउंड्री जास्त दूरही नाही आहे, त्यामुळे फर्स्ट इनिंगमध्ये कदाचित बॉलिंग करताना तुमच्यावरती अटॅकसुद्धा होईल. परंतु तो भाग राहिला मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या बाहेरून सुद्धा प्रेक्षकांना पाहण्यासाठी एवढी सुंदर खेळपट्टी आहे आणि एवढं सुंदर आयोजन केलेलं आहे. या आयोजनाबद्दल काय म्हणशील? हो नक्कीच, ही खेळपट्टी तर खूप चांगली आहे आणि आयोजन पण खूप चांगलं केलेलं आहे. हा होता खरं तर पॉवर शेलार टीमच्या कॅप्टनचं ओपिनियन. टॉस तू आता गमावला गेलाय, करायचे फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग. सिच्युएशन पाहून ते म्हटले की आम्ही कोणत्या गोलंदाजाला प्रमोट करू हे सिच्युएशननुसार आम्ही ठरवू, परंतु आता टॉस गमावला, बॅटिंग करायचे. काय माइंडमध्ये चाललंय की किती धावसंख्या बनवणार? जास्तीत जास्त धावा प्रयत्न करू, कारण की शेलार संघ हा चांगला संघ आहे, त्यांच्या पुढे आम्ही जास्तीत जास्त रनांचा प्रयत्न करू. काय वाटतं की या खेळपट्टीवरती खेळत असताना ही स्पर्धा तू सध्या तरी डोळ्यासमोर बघतोय की ही स्पर्धा एवढी देखणी आहे आणि त्या स्पर्धेच्या बराबरीचं देखणं हे क्रीडांगण आहे. या स्पर्धेबद्दलचे 2 शब्द काय म्हणशील? स्पर्धा तर खूप चांगली आहे आणि आम्ही पहिली मॅच खेळलो, खूप मजा आली खेळायला आणि सर्वांनी मस्त खेळला आणि आम्ही फर्स्ट मॅच जिंकलो, आता सेकंड मॅचला.
फर्स्ट मॅचमध्ये तुझे सलामीचे जे फलंदाज होते ते लवकर बाद झाले. नंतर थोडासा डाव सांभाळला गेला मिडल ऑर्डरने, परंतु सुरुवातीला बॉलिंग ही तुमची खूप चांगली झाली होती. ॲज अ बॉलर म्हणून आपण मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार त्याला दिला. परंतु या सध्या स्पर्धेमध्ये तू ॲज अ कॅप्टन आहे, तुझ्या कॅप्टनचा किती मोठा रोल आहे या टीममध्ये? रोल तर आहेच, कारण की कॅप्टन टीमचा आलेला आहे. यावर्षीच मला संधी भेटलेली आहे कॅप्टन पदाची. तर सर्वांना सांगतो का ज्याला जिथे चान्स भेटेल 100% देण्याचा प्रयत्न करा, हीच इच्छा आहे. थँक्यू सो मच. दोन्ही टीमच्या कॅप्टनचे ओपिनियन आपण ऐकले. पॉवर सेला टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला, त्यांनी घेतला डिसिजन फिल्डिंगचा. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला बॅटिंग करताना नक्कीच पाहायला मिळेल आवाज भिनारा. तर नेक्स्ट इनिंगमध्ये आपण धावांचा पाठलाग ज्याप्रमाणे भाटाले संघावरून कशा प्रकारे केला जाईल, काय घडेल आणि काय बिघडेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सक्रिय समालोचक व्हॉइस ऑफ व्हाल स्वीट व्हॉइस भागेश म्हात्रे. दरम्यान आपण काहीशे सन्मान या ठिकाणी करूयात. दादांना आपण विनंती करूयात की व्यासपीठावरती विराजमान असलेले आपले पाहुणे सन्माननीय नितीनजी पाटील साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. महेशजी गुळवी साहेबांना विनंती करतो की तुमच्या शुभ हातून हा सन्मान तुम्ही पूर्ण करायचा आहे. प्रेम या स्पर्धेमध्ये मित्रांनो तुम्हाला पाहायलाच मिळेल, कारण या स्पर्धेची संकल्पना तीच आहे की हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. माणुसकी तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायलाच मिळेल. माणुसकीचे नाते जपत असताना जे मान्यवर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांचा यथोचित सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. भारताचं वस्त्र अलंकार शॉल त्यांच्या खांद्यावरती परिधान केली जाते आणि ज्याने प्रेम व्यक्त केलं जातं असं प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा आपण सन्मान करत आहोत. त्यानंतर मी विनंती करतोय मंचावरती उपस्थित असलेले संजयजी म्हात्रे साहेब यांनाही आपण विनंती करूयात की तुमचाही सन्मान आम्ही या मंचावरती करणार आहोत. त्या सन्मानाचा कृपया करून तुम्ही स्वीकार करायचा आहे. महेश गुळवी यांनाच मी विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते खरं तर सन्मान या ठिकाणी पूर्ण करावा. त्यानंतर व्यासपीठाचे अजून एक अतिथीगण विश्वाजी पाटील यांना सुद्धा आपण विनंती करूयात की तुम्ही खरं तर आम्ही जो या मंचावरती व्यासपीठावरती तुमचा सन्मान करू त्याचा तुम्ही स्वीकार करा, कारण हे सर्वच पाहुणे आमच्या आदर आणि आमच्या मानाने या मंचावरती उपस्थित राहिले. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा सहर्ष सर्वांचं स्वागत आम्ही या स्पर्धेमध्ये करत आहोत. सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे. 35 धावसंख्येचं टार्गेट आणि टार्गेट खरं तर केलं गेले ते म्हणजे ज्ञानेश्वर शेळकेला. शेळके ब्रदर्स पोगाव माहिती आहे धडाकेबाज चषकामध्ये ज्याने खरं तर आपल्या नावाची चर्चा अखाद्या महाराष्ट्रामध्ये पसरवली. वडवली बी संघाला परास्त करून त्या स्पर्धेचं फायनल पद जरूर मिळवलं. परंतु या सध्याच्या सिच्युएशनला पाहून ना खरं तर असं वाटू राहिलंय की यात 35 धावा लवकरात लवकर पूर्ण होतील. परंतु टार्गेट छोटं असलं, ऑन पेपर तुम्हाला हे टार्गेट कमी वाटत असेल तरी ऑन ग्राउंड ते टार्गेट कठीण करण्याची क्षमता असलेला संघ म्हणजेच शेळके ब्रदर्स पोगाव. सध्या तरी अटॅक केला गेला. जितू माळच्या बॅटमधनं लागोपाठचे 2 षटकार आल्यात. ओव्हर द विकेट ज्ञानेश्वर. तिसरा बॉल तोही उचलला गेलाय. बॉलमध्ये विकेट मिळू शकते. डाऊन दी बॉल फिल्डर आल्यात कॉन्फिडेंटली, घेतली गेली कॅच. या ठिकाणी मिड विकेटला सागर पाटील होते, त्याच्या हातामध्ये सुंदर झेल. फलंदाज बाद. थँक्यू. जी चर्चा आपण मित्रांनो करत होतो की ऑन पेपर जरी या धावसंख्या कमी वाटत असल्या ना तरी ऑन ग्राउंड त्या धावसंख्या वाढवण्याची क्षमता ठेवणारा तो म्हणजेच शेळके ब्रदर्स पोगाव. या दरम्यान SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून प्रफुल्ल भोईर आणि चेतन माळी या खरं तर मॅचचा आनंद घेतात. त्यांच्याकडून भाटाले संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. 2 षटकार आले. 2 षटकाराने सुरुवातीलाच आपण पाहिलं गेलं तर ते लक्ष्य थोडंसं सोपं वाटू राहिलं होतं, परंतु चांगला बॉल
मैदानाच्या आतमध्ये पीच केला, जितू माळीला मैदानाच्या बाहेर पाठवलं आणि आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय शंकर माळी. बाटाला टीम म्हटली गेली तर मोठमोठ्या स्ट्रोकसाठी जाणली जाते. संघर्ष काय असतो बाटाला टीमने जीसी या बेल्टमध्ये अनेक वेळा दाखवले, परंतु आता त्याच्या समोर शेळके ब्रदर्स पोगाव आहे. पहिलाच बॉल फेस करत असताना फिल्डर आहेत त्या ठिकाणी लागोपाठची दुसरी विकेट. 2 षटकारांनी दुसरी विकेट या ठिकाणी प्राप्त करत असताना विश्वास जाधव त्या ठिकाणी होते. दाखवला गेला विश्वास, दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे. तर दरम्यान निंबवली गावचे तुकाराम गुलवी साहेबांचं देखील आगमन झालं आणि त्यांना देखील विनंती असेल की आपण आमच्या व्हीआयपी डायजर या आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला कट रचावे लागतात, तुम्हाला ट्रॅप रचावे लागतात. माहिती आहे पॉवर प्ले स्पेशलिस्ट मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर शेळके नेहमी त्याची बॉलिंग पाहण्यासाठी प्रेक्षक जमा होतात. जरूर या टीमकडे अनेक सारे असे तारे सितारे आहेत जे कोणत्याही क्षणाला कोणत्याही सामन्याला वळू शकतात. परंतु आता सध्या तरी 2 षटकाराने दबाव वाढत होता, तो दबाव कसा बाहेर काढावा त्यासाठी विकेट हवी आहे. ते मनामध्ये धरून 2 सुंदर चेंडू पिच केले आणि ॲक्युरेटली आपण जर पाहिलं ना तर डीपमध्ये 2 फिल्डर आहेत, मिड विकेट आणि लॉंग ऑन. परफेक्टली बॉल जर आपण पाहायला गेला तर ऑप्शनचा हलकासा आतमध्ये टाकण्यात आला, जिथे खरं तर 2 फलंदाज अडकले गेले. आता आलाय पंकज माळी, या टीमचा स्लॉग हिटर ज्याला म्हटलं जातं. जरूर पॉवर प्ले मध्ये तो चांगली बॅटिंग करत असो. अजून भावेश मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी, तोही एक चांगला खेळाडू आहे. या टीमकडे असणारा खरं तर हार्ड हिटर ज्याला म्हटलं जातं. परंतु आता सध्या तरी जी जिम्मेदारी आहे ना ती पंकज माळीवरती वाढली असेल, कारण तो आपल्या टीमचा ज्युनियर ऑन द राउंडर आहे. 2 विकेट आलात आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती ज्ञानेश्वरचा हा बॉल कट केलाय, कॅप मध्ये होता परफेक्टली. त्या ठिकाणी फिल्डर आहेत अविनाश, बॉलला अडवलं गेलं, एक मिळते सिंगलने टीम आता पोहोचत असताना 13 या आकड्यावरती. 35 धावे संख्येचं टार्गेट असताना ना तुम्हाला माइंडमध्ये हेच धरावं लागतं की पहिल्या षटकापासून तर शेवटच्या षटकापर्यंत नेट टू नेट फाईट आणण्यासाठी तुम्हाला परफेक्टली बॉलरने बॉलची मिरिट ओळखावी लागते. बॉलची मिरिट जरूर या बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळाली. 13 मागे खेळतात, पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्लेचा वापर का करणार नाही, कारण 2च फिल्डर डीप मध्ये. या बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट पाठवला गेला, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. बहुचर्चेत असणारा संघ शेळके ब्रदर्स पोगाव. धडाकेबाज चषक सगळ्यांनीच अनुभवला. भिवंडी शहराला मिळालेला तो सुखद दिवस कोणी विसरू शकणार नाही. आणि ती परंपरा होती 50 वर्षाची अतूट असलेली परंपरा, आणि त्या परंपरेतला खरं तर विजेता पद उचलणारा हा शेळके ब्रदर्स पोगाव आहे. हार मानणारा नाहीये, कारण त्यांच्या रक्तामध्ये आहे की अवघड असलेल्या परिस्थितीला सुखद कशी पुढे न्यावी. एका बाजूला बाटाळे संघ विचार करत असेल की सुरुवातीच्या ओव्हरमध्ये 17 आल्यात, 34 लक्ष होतं, अजूनही 17 बनवायच्यात, 18 बॉल शिल्लक, बॉल टू रन इक्वेशन, याच बराबरीनं आपण हा सामना पकडूयात. परंतु हे संघर्ष ना जर आता अशाच प्रकारे पुढे न्यायचं असेल तर त्यासाठी 2.5 शब्दांचं भाग्य, 3 शब्दांचं नशीब, 3.5 शब्दांचं आयुष्य बदलण्यासाठी शेळके ब्रदर्स पोगावला 4 शब्दांची मेहनत करावी लागेल. मेहनतीशिवाय काहीच नाहीये, कारण तुम्ही क्रिकेटमध्ये मेहनत कराल तर तुम्हाला ॲज अ कॅप्टन म्हणून नक्कीच आपली टीम पुढे प्रमोट करेल. कारण ज्या वेळेला आपण बघितलं ना तर आवाज भिनारचे ज्या वेळेला कॅप्टन आपल्या समवेत उपस्थित होते ना, तेव्हा त्यांनी म्हटलं की या वर्षी मला कॅप्टन पदाचा मान मिळालाय. तो मान नुकताच मिळत नाही, आपली कामगिरी जशी असते ना त्यानुसार ठरवत असे आपली टीम की आपल्या टीमचा सर सेनापती कोण असायला हवा. परंतु आता इथे वेळ आली आहे गावाचं अस्तित्व जपण्याची, इथनं वेळ आली आहे अविनाश शेळकेची चांगली भूमिका दाखवण्याची. आता इथनं वेळ आली आहे प्रत्येक फिल्डरने 100% कमिटमेंट आपल्या टीमला देण्याची, आणि ती संधी आता खरं तर इथनं सोडावी लागणार नाही, ती म्हणजे शेळके ब्रदर्स पोगावला. 17 बनल्यात, अजूनही 17ची गरज. अविनाश शेळकेची एंट्री मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी झाली आहे, जो ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. दरम्यान मंचा गुलवी आणि राजा गुलवी यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं
देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्या दोघांना विनंती असेल की आपण व्यायाम देऊया. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मंचा गुलवी आणि राजा गुलवी. बॉटमॅनचा सुंदर वापर. माहिती आहे पंकज माळेला सुद्धा की धडाकेबाज चषकाचा बेस्ट बॉलर सध्या तरी आपल्या समोर आहे. हलक्या पद्धतीने फक्त दिशा देत असताना एक सिंगल एकवटली आणि या सिंगलने टीम आता 18 ओव्हर 2 मध्ये. अविनाश शेळके स्लॉक स्वीपचा अंदाज. फिल्डर आहेत त्या ठिकाणी आणि कॅच ड्रॉप या ठिकाणी झाली आहे. या चुकांना या क्षणाला तुम्हाला भरपूर महागड्या ठरतील. कारण प्रत्येक चुकीना ही सकाळी आपण ज्या वेळेला अंघोळीला जातो आणि आपल्या हातातून साबण निसटतो ना, तशा प्रकारे संध्या असतात, ते निसटू द्यायचे नसतात. इथनं विकेट आली असती, अविनाश शेळकेला ते यश मिळालं असतं, परंतु इथनं कॅच ड्रॉप झाली आहे आणि बसावला जातोय खेळाडू पंकज माळी समोर या बॉलर मध्ये या मॅचची प्राइज विकेट मिळवली गेली अविनाश शेळकेने आणि सांगितलं गेलं की धडाकेबाज चषकाचा बेस्ट बॉलर मला का दिलं गेलं त्याचं ज्वलंत उदाहरण पंकज माळी बाद. दरम्यान वेलीतून जय कापरवा वेले संघाचे सर्वेश पाटील यांच्याकडून ज्याप्रमाणे भाटाले संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये होते, त्यांच्याकडनंच अशा अपेक्षा होती पंकज माळी आणि प्रेम पाटील. कारण सुरुवातीला जितू माळी बाद झाले, त्या अनुमानाने आपण पाहिलं गेलं तर शंकर माळी लवकर बाद झाला. पंकज माळीकडनं ज्या आशा अपेक्षा होत्या ना, त्या आशा अपेक्षांना कुठेतरी आता थोडंसं कठीणाईमध्ये तुम्ही येताना बघत आहात. मी आधीच म्हटलं होतं की मैदानाच्या आतमध्ये जर जिद्द आणि चिकाटी असेल, तुमच्याकडे मेहनत असेल, तुमच्याकडे परिश्रम असेल, तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीला मात देऊ शकता. कारण अवघड असं काहीच नसतं. तुमच्या मनामध्ये आलं तर तुम्ही नक्कीच ओंजलीमधून सुद्धा पाणी नेऊन एखाद्याची ताण भागवू शकता. त्याच अनुमानाने आता इथनं सध्या तरी आपल्या टीमची ताण भागवायची आहे काय, तर समोरच्या अपोनंट टीमला घाम फोडायचा आहे या 35 धावासंख्या बनवत असताना. आणि सध्या तरी अविनाश शेळके तेच करतोय. टीमची धावसंख्या 19. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणयसाठी हा बॉल, ताकदीचा प्रचंड वापर. ज्याप्रमाणे बॉल आला त्याप्रमाणे बॅटी फिरली आणि ज्या क्षेत्रामध्ये बॉल गेलाय तिथे बाउंड्री थोडीशी जवळ आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू. इकॉनॉमिकल षटकाला विस्कळीत करणारा हा फटका. स्वतःसाठी जागा बनवली, बॉल गतीने आला, त्या गतीने येणाऱ्या बॉलला खरं तर आपण पाहिलं गेलं तर फेकून दिलं स्क्वेअर लेग झोन मधून. फिल्डर होता, फिल्डर पाहतच राहिला कारण त्याच्याकडे काहीच पर्याय नव्हता. 10 धावेची आता फक्त गरज आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 35 टार्गेट असताना सुरुवातीला आलेले 2 षटकार भरपूर इम्पॅक्ट टाकून गेले या मॅच मध्ये. एक कॅच ड्रॉप झाली, तीही इम्पॅक्ट टाकून गेली असेल, परंतु विकेटही मिळाली होती. पण आल्या आल्या स्वागत केलं अविनाश शेळकेचं. बॉटमॅनचा चांगला वापर, अगदी खोलवर टापाचा बॉल, त्याला ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना नॉन स्ट्रायकिंग वरती फेकी अविनाशकडे आली वेगाने जरूर, परंतु वेगाने 10वी या ठिकाणी पूर्ण केली. चांगला बॉल होता, प्रयत्न होता यॉर्कर करण्याचा, परंतु बॉटमॅनचा चांगला वापर. यावेळेला ताकद कमी लावली गेली. डीप मध्ये मिड विकेटला बॉलची फिल्डिंग झाली, 2 धावफलक पुढे सरकलं आणि आता धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजे स्कोर कार्ड वरती 27-27. फक्त 8 धावेची गरज या मॅच मध्ये आणि अविनाश शेळकेचं हे षटक क्रमांक 2. शेवटचा बॉल होता, सॉफ्ट हँडने ढकलत असताना जणू काय बॅट्समन मेसेज देतो. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय, तिथेही फंबल झाला. विकेट किपर एंडला थ्रो ही झाला, परंतु त्याचा काहीच फायदा नाहीये. अशा प्रकारे 2 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलाय. 35 धावा पूर्ण करत असताना धावा सध्या तरी स्कोरबोर्डवरती तुम्ही पाहतात. जय ब्राह्मणदेव भाटाले बॅटिंग करत असताना 29 म्हणजे येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये फक्त बनवायचे आहेत धावा 6. दरम्यान राणा म्हात्रे यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आहेत. उत्कृष्ट आयोजन नियोजनाबद्दल निखिल भालेकर, योगेश गुलवे तसेच वजश्री क्रिकेट टीम यांना खूप खूप शुभेच्छा आणि असंच आयोजन होत राहो अशी त्यांच्याकडून वजश्री चरणी प्रार्थना देखील केली गेलेली आहे. धन्यवाद राणाजी म्हात्रे, आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. अशा भरपूर साऱ्या स्पर्धा असतात ज्या स्पर्धांना आपण भेट जेव्हा देत असतो ना, तेव्हा खरं तर ती स्पर्धा आपल्या निरंतर चरणामध्ये राहते. निरंतर आपण ती स्पर्धा बघत असतो, ती आपण आत्मसात सुद्धा करतो. तशाच प्रकारे ही स्पर्धा आहे. कारण योगेश गुळवी, निखिल भालेकर आणि त्यांचे सर्व सहकारी मिळून या स्पर्धेचं त्यांनी आयोजन केलेलं आहे. आणि ही स्पर्धा खेळण्यासाठी ना खरं तर ज्या सर्व टीम्सने या
क्रीडांगणावरती खेळण्यासाठी जी पुढाकाराची भूमिका घेतली ना, खरं तर त्यांचंही मी सहर्ष स्वागत करेन. एका देखण्या स्पर्धेचे तुम्ही साक्षीदार व्हाल. ही स्पर्धा या मैदानावरती भरवण्याचा धाडस मानस जो ज्याने दाखवलाय त्या मॅनेजमेंट कमिटीचं सुद्धा आपण मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करूयात. अजय गेलात मैदानाच्या आतमध्ये. फक्त 6 धावा आता डिफेंड करायचे आहेत. 12 बॉल शिल्लक आहेत. समोर स्ट्रायकिंग एंड वरती तुम्हाला पाहायला मिळतो प्रेम पाटील, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आणि एक सिंगल तुम्ही पाहिली आहे. त्या अनुमानाने तोही खेळतो 5 वरती. आणि आतापर्यंतचा ओव्हरऑल खेळ प्रणय माळीने खूप चांगल्या प्रकारे हँडल केलाय या मॅच मध्ये. तयार. पहिलाच बॉल मागे खेळतात. प्रयागला आता स्ट्राईक मिळेल कारण एक सिंगल एकवटली. माहिती आहे की 6 धावा बनवायच्या आहेत. प्रयागकडे ती क्षमता आहे. मोठे फटके खेळू शकतो. मोठ्या फटक्याने तो नेहमी डील करत असतो आणि त्या अनुमानाने आपण जर पाहिल्या तर या मॅच मध्ये सध्या तरी धावफलक तुम्ही बघतात 30. माफ करा 5 ची गरज आहे. यावेळेला समोर खेळतात फोर्स केलेत. अविनाश शेळके आहेत त्या ठिकाणी. डीप मध्ये लॉंग ऑफ थोडासा वाईट ठेवला होता. त्या अनुमानाने आपण जर पाहिलं तर या बॉलवरती मिळते सिंगल. आणि या क्रीडांगणावरती जर आपण पाहिलं ना तर प्रॉपरली लॉंग ऑफ तुम्हाला क्वचितच दिसेल कारण एक समोर रेलिंग सुद्धा आहे. त्या अनुमानाने फिल्डिंग पोझिशन थोडीशी वाईड आपण सध्या तरी बघत आहात. नेक्स्ट बॉल रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलं आणि बॉल अगदी पाहता पाहता चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या सामन्याला खरं तर फिनिशिंग टच या ठिकाणी दिलं गेलंय आणि 35 धावसंख्येचं टार्गेट जे होतं ते 35 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी कंप्लीट करत असताना 9 चेंडू या ठिकाणी उर्वरित असताना हा सामना जिंकला गेलाय. व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन टीम ब्राह्मणदेव भाटाले आणि हार्ड लक म्हणूया शेळके ब्रदर्स पोगाव.